मोहित कंबोज याच्या मुलीच्या वाढदिवसाचं निमित्त आणि तिथं आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंची उपस्थिती हे समीकरण काहीतरी प्रश्न निर्माण करणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ज्या एका भेटीनं सगळ्या राज्याचं लक्ष वेधून घेतलंय ती म्हणजे भाजपचे फायर ब्रँड नेते मोहित कंबोज यांच्या घरी झालेला शुभकार्याचा सोहळा आणि तिथं जमलेली दिग्गज राजकीय मंडळी। राजकारणात उघडपणे एकमेकांचे कट्टर शत्रू समजले जाणारे नेते जेव्हा एकाच छताखाली हसून खेळून गप्पा मारताना दिसतात तेव्हा केवळ चर्चाच होत नाहीत तर नवीन काहीतरी डाव शिजणार किंवा सत्तेची उलटापालट होणार असे तर्कही लावले जातात। सध्याची शिवसेनेची परिस्थिती पाहता आदित्य ठाकरे यांची झालेली भेट ही अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरते। ही भेट म्हणजे महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय परिस्थितीचं आणि कंबोज यांच्या वाढत्या प्रभावाचं प्रतीक ठरते। इथे एक मूळ प्रश्न असा पडतो की सगळ्या पक्षांचं राजकारण हे मोहित कंबोज यांच्या भोवतीच कसं फिरतं? कोण आहेत हे मोहित कंबोज? आदित्य ठाकरे यांच्या भेटीमुळे शिवसेनेची पुढची खेळी काय ठरू शकते? या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी। मंडळी, सगळ्यात अगोदर तर आपण हे जाणून घेऊयात की मोहित कंबोज कोण आहेत। मंडळी, मोहित कंबोज हे मूळचे पंजाब मधल्या अमृतसरचे। त्यांचा जन्म 1984 मधला, पण पुढे त्यांचं कुटुंब उत्तर प्रदेशातील वाराणसी इथं स्थायिक झालं। वाराणसी मधूनच त्यांनी आपल्या आयुष्याची आणि संघर्षाची सुरुवात केली। शिक्षण करण्यासाठी 2002 मध्ये ते मुंबईत आले। मुंबईत आल्यावर त्यांनी हिरे आणि सोन्याच्या व्यवसायात आपलं नशीब पारखून पाहिलं। कमी वेळातच त्यांनी केबीजे ग्रुपच्या माध्यमातून आपलं मोठं साम्राज्य विस्तारलं। त्यांची व्यावसायिक प्रगती इतकी वेगानं होती की 2012 मध्ये वयाच्या 28व्या वर्षी ते इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले। इथूनच त्यांच्या खऱ्या प्रवासाला आणि प्रसिद्धीला सुरुवात झाली। व्यावसायिक क्षेत्रात जम बसवल्यानंतर मोहित कंबोज यांनी राजकारणाची वाट धरली। 2013 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि तत्कालीन मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात केली। भाजपने त्यांच्यावर मुंबई भाजपच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली। 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना दिंडोशी मतदारसंघातून उमेदवारी दिली। जरी या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तरी त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ते त्यावेळचे राज्यातील सगळ्यात श्रीमंत उमेदवार ठरले होते। त्यानंतर मोहित कंबोज आक्रमक शैलीसाठी आणि विरोधकांवर तुटून पडण्याच्या वृत्तीसाठी प्रसिद्ध झाले। विशेषतः उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात कंबोज यांनी नवाब मलिक, संजय राऊत आणि अगदी आदित्य ठाकरे यांच्यावरही सोशल मीडियाच्या माध्यमातून गंभीर आरोप केले होते। नवाब मलिक यांच्यावर ड्रग्ज प्रकरणावरून आणि मनी लॉन्ड्रिंगवरून त्यांनी सातत्यानं प्रहार केले। इतकंच नाही तर 2019 मध्ये त्यांनी आपल्या नावापुढील कंबोज हे आडनाव बदलून भारतीय असे लावलेले होते, ज्याची खूप चर्चा झाली होती। त्यानंतर त्यांची ओळख देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून सगळे करू लागले। 2022 मध्ये महाराष्ट्रात जेव्हा सत्तांतर झालं तेव्हा गुवाहाटीला गेलेल्या आमदारांच्या गटासोबतही मोहित कंबोज यांची उपस्थिती असल्याची चर्चा होती। महाविकास आघाडीचे नेते त्यांना भाजपचे संकटमोचक किंवा आक्रमक चेहरा म्हणून पाहतात। मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी सक्रिय राजकारणातून काहीसा ब्रेक घेतल्याचं दिसत होतं। सप्टेंबर 2025 मध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की ते आता आपल्या व्यवसायावर अधिक लक्ष देणार आहेत। पण आता पुन्हा एकदा त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते चर्चेत आले आहेत। राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो हे वाक्य पुन्हा एकदा सिद्ध झालंय। ज्या आदित्य ठाकरेंवर कंबोज यांनी टोकाची टीका केली होती तेच आदित्य ठाकरे आता कंबोज यांच्या निमंत्रणाला मान देऊन त्यांच्या घरी गेले। या भेटीनंतर राजकीय विश्लेषकांमध्ये दोन मतं निर्माण होऊ लागली आहेत। काही जण म्हणतायत की ही केवळ कौटुंबिक भेट होती, तर काही जण याकडे ठाकरे आणि भाजप यांच्यातील बर्फ वितळण्याची सुरुवात झाली आहे असं म्हणतायत। सध्याची शिवसेनेची परिस्थिती पाहता नव्यानं पक्ष उभारणीसाठी कंबोज यांची मदत लागू शकते का, असाही प्रश्न आता माध्यमांमध्ये उपस्थित होऊ लागलेत। पण मंडळी, सगळं राजकारण मोहित कंबोज यांच्या भोवती का फिरतं याच प्रश्नाकडे येऊया। त्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे त्यांचा प्रभाव आणि आर्थिक ताकद। कंबोज यांची गणना भाजपच्या सगळ्यात श्रीमंत नेत्यांमध्ये केली जाते। हिरे, सोने आणि रिअल इस्टेट मधील त्यांच्या व्यवसायाचा पसारा इतका मोठा आहे की राजकारणात लागणारी आर्थिक रसद पुरवण्यात ते कायम अग्रेसर असतात। पण त्यांची ताकद केवळ पैशात नाही तर त्यांनी जपलेल्या संबंधांमध्ये आहे। त्यांच्या मुलीच्या पार्टीला शाहरुख खान, रणवीर सिंग आणि मुकेश अंबानींसारख्या व्यक्तींचं येणं हे त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेचं प्रतीक आहे। राजकारणात टिकण्यासाठी लोकांसोबत आर्थिक पाठबळही लागतं आणि कंबोज हे दोन्ही ठिकाणी ताकदवान दिसून येतात। आदित्य ठाकरेंची या कार्यक्रमाला हजेरी लावणं हेच दाखवून देते की राजकीय विचारसरणी कितीही वेगळी असली तरी वैयक्तिक पातळीवर कंबोज यांच्यासारख्या प्रभावशाली व्यक्तीशी संबंध टिकवून ठेवणं प्रत्येक नेत्यासाठी गरजेचं असतं। मुंबईसारख्या शहरात जिथं व्यावसायिक आणि राजकीय हितसंबंध एकमेकात गुंतून असतात तिथं कंबोज यांच्यासारखा कनेक्टर सर्वांसाठीच महत्वाचा ठरतो।
त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे कंबोज यांच्याकडे असलेले त्यांचं नेटवर्क आणि सगळ्यांची खडानखडा माहिती. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात ईडी, सीबीआय आणि भ्रष्टाचाराचे आरोप हे शब्द आपल्याला ओळखीचे झालेत. या काळात मोहित कंबोज यांनी ज्या पद्धतीने विरोधकांच्या फाईल्स बाहेर काढल्या ते पाहून अनेक दिग्गज नेते चक्रावून गेले. संजय राऊत असोत किंवा राष्ट्रवादीचे बडे नेते, कंबोज यांनी केलेले ट्विट्स आणि त्यानंतर झालेल्या कारवाया यांचा मेळ बसताना दिसलाय. त्यांच्याकडे असणारी इन्साइडर माहिती हीच त्यांची खरी ताकद आहे. ते केवळ आरोप करत नाहीत, तर त्या आरोपांना तडीस नेण्यासाठी लागणारी कागदपत्र गोळा करण्यातही माहीर आहेत. जेव्हा राजकारणात तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागतो, तेव्हा कंबोज यांच्यासारख्या व्यक्तीशी संवाद असणं हे अनेक नेत्यांसाठी एक प्रकारचं पॉलिटिकल इन्शुरन्स ठरू शकतं. त्यानंतर तिसरं महत्वाचं कारण म्हणजे मुंबईतली त्यांच्याकडची उत्तर भारतीय वोट बँक आणि संघटनात्मक बांधणी. म्हणजे मोहित कंबोज हे मुंबई भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचे चेहरा राहिले आहेत आणि त्यांनी या समाजातील व्यावसायिकांचं मोठं जाळं विणलं आहे. कंबोज हे या समाजातील एका मोठ्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे त्यांच्याशी सलोखा राखणं हे भविष्यातील राजकारणाच्या गणितात फायदेशीर ठरू शकतं. त्यात आदित्य ठाकरेंच्या या भेटीमुळे शिवसैनिकांमध्येही संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. सध्याच्या घडीला प्रियंका चतुर्वेदी आणि संजय राऊत यांच्यातील वादामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली असतानाच आदित्य ठाकरे यांनी घेतलेली ही भूमिका नेमकं कोणाला इशारा देण्यासाठी आहे? हा इशारा महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना आहे की पक्षातील अंतर्गत विरोधकांना? अशा विविध प्रश्नांनी सध्या राजकीय वातावरण वेगळ्याच वळणावर दिसत आहे. एकीकडे राज्यसभेच्या तिकिटावरून लढा उभा असताना विरोधी पक्षातील व्यक्तीशी साधलेला संवाद हा राजकारणात नवीन वळण देणारा ठरू शकतो. एकूणच आदित्य ठाकरे आणि मोहित कंबोज यांची ही भेट आगामी काळात केवळ शिवसेनेच्याच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारी ठरू शकते का, अशी शक्यताही नाकारता येत नाही आहे. बाकी मंडळी, आदित्य ठाकरे मोहित कंबोज यांच्या भेटीनंतर काही नवीन निर्णय घेतील का, की शिवसेना, ठाकरे गट आणि भाजप यांच्यातला संघर्ष आता वितळू लागेल? हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.